करूया बातमी आहे दिल्लीतील झंडे लावान इथं भीषण आग लागल्याचं कळतंय। आगीत लाखोंचं नुकसान झालेलं आहे, अनेक गाड्याही जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दिल्लीतल्या झंडे लावान या ठिकाणी ही आग लागल्याचं कळतंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, घटनास्थळी काय परिस्थिती आहे? राजधानी दिल्लीतील झेंडेवालांमधील एक्सटेन्शन बिल्डिंग आहे, त्याच्या इथे आग लागलेली आहे। जवळपास घटनास्थळावरती जर बघितलं साधारणतः 10 पेक्षा जास्त या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आपल्याला माहित असेल की साधारणतः झेंडेवालांच्या इथे डीडीए शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्या डीडीए शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये ही आग लागलेली आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीची माहिती मिळते, घटनास्थळावरती मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तैनात आहे। आणि सोबतच ही माहिती मिळते की साधारणतः ही आग जी आहे प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि या संदर्भात जर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, हा संपूर्ण परिसर जो आहे ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये आग लागल्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात जर बघितलं तर आजूबाजूच्या बिल्डिंग ही रिक्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर ही आग कशी विझवावी यासाठी युद्धस्तरावरती प्रयत्न सुरू झालेले आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। नवी दिल्लीतल्या झंडेवालान या ठिकाणी एका कॉम्प्लेक्सला ही आग लागल्याचं आपण बघतोय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचा ताफा तिथे पोहोचलेला, एका पाठोपाठ एक वेगवेगळे ताफे तिथे पोहोचत आहेत। आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पण लाखोंचं नुकसान झाल्याचं कळतंय। आणि आता इतरही घडामोडींची झटपट सुरुवात करूया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले। राजेंद्र आणि पोपट घनवटांनी 11 शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। 20 कोटी जमिनीचा 8 लाख रुपयांमध्ये व्यवहार, तर मयत व्यक्तींना जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार करत बीडमधील शेतकऱ्यांचा छळ केला, असा आरोप दमानी यांनी केला। राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंचे एकत्रित फोटो दाखवत घनवटांना धनंजय मुंडेंची साथ असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। मुंडे कराड घनवटांची एक साखळी आहे। धनंजय मुंडेंसारखे नेते राजेंद्र घनवट यांच्या पाठीशी त्याला पाठीशी घालतात, त्यामुळे सरकारने घनवटची चौकशी करावी अशी मागणी जी ती दमानी यांनी केली। घनवटांची दहशत एवढी की कोणी काही बोलत नाही। धनंजय मुंडे किती पोहोचलेले आहेत या सर्व गोष्टींमधून समोर येतं अशी टीका दमानी यांनी केली। आणि त्यामुळे पीडितांचे सर्व व्यवहार बावनकुळेंना पाठवणार, पीडित शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या पाहिजेत अशी मागणी दमानी यांनी केली आहे। मनीषा बिडवे हत्या प्रकरणात आरोपीनं पोलिसांकडे कबुली दिली। पैशाची मागणी आणि अनैतिक संबंधांमधून रागाच्या भरात हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं। बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले। अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले। कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अनैतिक संबंधांमधून खून झाल्याची पोलिसांची माहिती आहे। प्राथमिक माहिती आहे दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले आहेत। मयत महिला मनीषा बिडवे यांच्या खून आणि तपासासंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज कळंब पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। मयत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी काही संबंध नाही, तरी दुसरी कोणती महिला तिचा शोध घ्या अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि सांत्वनपर भेट घेत त्यांनी धनंजय देशमुखांना धीर दिला। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आणि यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला हेही त्यांनी सांगितलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप केला। बीडच्या कारागृहात एकाकडे स्पेशल फोन आहे तर कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते असा आरोप सुरेश धस यांनी केला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सत्तेत आहेत, मात्र तरीही एकमेकांवर आरोप करतायत। याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारी माणसं सत्तेत आली आहेत, तर सुरेश धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि याची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी जी ती विजय वडेट्टीवार यांनी केली। सतीश भोसले उर्फ खोकेला बीड जिल्हा कारागृहात त्रास दिला जात असल्याचा दावा सतीश भोसले यांच्या पत्नीने केला। माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाते, सुरेश धस आणि आमचाही काही संबंध नाही असं सतीश भोसले यांच्या पत्नीने म्हटलं।
पुण्यात इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांबाबत मनसेकडून विचारणा केली जाते. भारतात आहोत की इंग्लंडमध्ये, असा प्रश्न मनसेने विचारला. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जात बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य असण्याची मागणी केली. मराठी दिसलं नाही तर मनसे स्टाईल दाखवणार, खाक्या दाखवणार असा इशारा जो तो देण्यात आला. टोरेस आर्थिक घोटाळा तपासात ईडीच्या हाती धक्कादायक माहिती लागली. कथित फिक्सर लल्लन सिंग आणि एका अत्याधुनिक मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कमधील महत्त्वाचे संबंध असून काळा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी क्रिप्टोचा वापर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार निलेश राणे कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान भावूक झालेले पाहायला मिळाले. एकेकाळचे कट्टर विरोधक शिवसेनेमध्ये एकत्र आल्याचं पाहून निलेश राणेंनी समाधान व्यक्त केलं. संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांच्यामुळे मी मोठा झालो अशी भावना निलेश राणेंनी व्यक्त केली. राज्य डबघाईस आलं आणि त्यामुळे वसुली जोरात केली जाणारच. त्यामुळे पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढेलच कसा असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. तर सामान्य माणसाची लूट होईल, गरीब व्यक्ती भरडला जाईल असा हल्लाबोलही वडेट्टीवारांनी केला. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आली. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा 10 नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला. अवकाळी पावसामुळे हळदीचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादकांनी केली. नाशिकमध्ये 3 दिवसांचा येलो अलर्ट जो तो देण्यात आला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. लुगणार, सिंदखेड राजा, चिखली तसेच अन्य काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे गहू, कांद्यासह फळभाज्यांचं नुकसान झालं. चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं बागायतदार हवालदिल झालेत. आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं बागायतदार शेतकरी धास्तावले. शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कानूर, मेसाई या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जी ती निर्माण झाली आहे. या भागातील बंधारे कोरडे पडलेत तर विहिरींनीही तळ गाठला असून त्वरित टँकर चालू करण्याची मागणी जी ती ग्रामस्थांनी केली. अकोला जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मोठ्या 29 धरणांमधील साठा 35% आलाय. तर 64 गावांची तहान भागवणाऱ्या महान इथल्या काटेपूर्णा धरणात 25% जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांसाठी आनंदाची बातमी अशी की नाशिकहून अयोध्येला विमान सेवा सुरू झाली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांसाठी कनेक्टिंग विमान सेवा सुरू करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा हातात झाला. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या IAS अधिकारी अंजली रमेश यांनी पदभार स्वीकारला. त्यांची मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात बदली करण्यात आली.